पहा मित्र, तुमच्या स्क्रीनवर गणित दिसून राहिलं. विजयने 15,000 रुपये रक्कम दर साल दर शेकडा 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी सरळ व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? आन्सर काय आहे? 12 पंच 60, 15 16 90. म्हणजे आन्सर किती? ऑप्शन दुसरं 90. कसं काढलं सेकंदा? एकदम सोप्या पद्धतीने काढता येते. पहा कसं. मी काय करून पहिले एका वर्षाचं व्याज आहे माझं 12%. ठीक आहे. तर 5 वर्षाची किती होईल? तर 12 गुणिले 5 म्हणजे 60% काढला. 60 कायच्या काढायचे आहे? मला काढायचे मुद्दलीचे. मुद्दल किती आहे माहिती? 15,000 आहे. 15,000 मुद्दल असं मी लिहून घेतो पहिले 15,000. आता हे जर 15,000 मुद्दल हे असते माझे 100%. याचे 10% किती वर? एक शून्य जर दाबला ही उरलेली बाजू काय नाही 1510% वर. म्हणजे 10%ची व्हॅल्यू आली नाही 1500 रुपये. 10% जर 1500 त्याला जर गुणिले 6 केलं तर माझ्या काय भाऊ 60 एम. इकडे गुणिले 6 करा. 15 सख 90 आणि हे 2 शून्य इथे जोडून द्या. म्हणजे आन्सर 9000. ऑप्शन किती? दुसरं. व्हिडिओ आवडला असेल त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.